नमस्कार. श्री एकतत्वम अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स प्रस्तुत श्री एकतत्वम डिव्हाइन मधल्या आजीच्या गोष्टी याचा भाग 11वा घेऊन मी प्रज्ञा कुलकर्णी आपल्यासमोर आज हजर झाली. असं आहे ना की आता लवकरच सगळीकडे रामाचा जन्मोत्सव सुरू होईल. चैत्री पाडव्यापासून त्याचं नवरात्र असतं. तर विचार केला की आपण रामाच्या संदर्भातच काहीतरी गोष्टी सांगाव्यात. पण काय माहिती का की एकदम रामाची गोष्ट सांगण्यापेक्षा राम कुठल्या वंशाचा होता, कुठल्या कुळाचा होता, त्याचे पूर्वज कोण, ह्याच्याबद्दल काही माहिती सांगावी का, असा डोक्यात विचार आला. त्याबद्दल मी आज थोडीशी आपल्याला गोष्ट सांगते, चालेल? तर राम हा सूर्यवंशी, त्याचं कुळ इक्ष्वाकू कुळ. त्याचे बरेच भगीरथ, सगर, रघु राजावरनं त्याला रघुकुल सुद्धा म्हणतात. कुळाचं नाव रघुकुल म्हणतात. आता ह्या रघु राजाचा मुलगा हा अजय बरं का. हे सगळे जे राजे होऊन गेले ना ते खूप पराक्रमी होऊन गेले. आपण बघा ना, एखाद्याने अथक प्रयत्नाने, अविरत प्रयत्नाने जर का एखादी गोष्ट केली तर त्याला लोक म्हणतात की भगीरथ प्रयत्न केले. हा भगीरथ सुद्धा रामांचा पूर्वजच बरं का. मी आत्ता भगीरथाची नाही गोष्ट सांगते. तर आपण परत येऊया की रघुकडे. रघुचा मुलगा अजय सुद्धा पराक्रमी, अतिशय तेजस्वी राजा होता आणि तितका शिवभक्त होता बरं का. एकदा काय झालं की रावणही शिवभक्त होता आणि तुम्हाला माहिती आहे ना की रावणाला सगळ्यांना जिंकायची खूप लालसा होती. त्या लालसेपोटी त्याला असं वाटलं की आपण म्हणजे ह्या अयोध्या नगरीवरती आपण स्वारी करावी, चाल करून जावी. पण आता बघतात ना की आजकाल ज्याला म्हणतात रेकी, तर तसं ते करायला म्हणून रावण आला. त्यावेळेस काय झालं की अजय हा शंकराची पूजा करण्यासाठी बसला होता बरं का. आणखीन आता पूजा करताना आपण पाणी घेऊन पुढे अर्घ्य सोडतो. तर अजयने काय केलं की पाणी हातात घेतलं आणि असं मागे पाणी फेकलं. हे रावण सगळं बघत होता बरं का. आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळी पूजा केली. अजयने सगळी पूजा केली. हे सगळं रावण एका झाडाच्या मागे लपून बघत होता. तर त्याला हे कळलं नाही की आपण आचमन करताना किंवा पाणी सोडताना आपण असं सोडतो, यांनी असं का केलं. अजय राजाची पूजा झाल्यानंतर रावण त्याच्या समोर आला आणि तो म्हणाला की पूजा करताना अर्घ्य पुढे देतात, तुम्ही मागे काय केलं. तर अजय म्हणाला की काय झालं की मी पूजा करायला बसलो आणि मग माझ्या लक्षात आलं की मागे कुरणा किंवा जंगल म्हणा, तिथे एक गाय चरतीये, गवत चरतीये गाय. आणखीन तिच्यावरती एक वाघ हल्ला करणार आहे. आता मी पूजेला बसल्यामुळे आणि मी पूजेचा संकल्प सोडल्यामुळे मी तिथून उठू शकत नव्हतो. म्हणून मी काय केलं की मी पाणी घेतलं आणि मागे टाकलं. तर ते पाणी त्या गायीच्या आणि त्या वाघाच्या मध्ये बरोबर झालं. त्या पाण्याचा बाण निर्माण झाला आणि तो वाघाला लागला. गाय अजूनही गवत चरते, वाघ मेला. रावणाला खरं वाटलं नाही, काय बोलतंय. अजय म्हणाला जाऊन बघून या. रावण खरंच केलं आणि खरंच केल्यानंतर त्याला कळलं की ती गाय तशीच होती आणि तिथे बाण लागून तो वाघ मेलेला होता. आता रावणाच्या लक्षात आलं की जो माणूस साध्या पाण्याने बाण निर्माण करू शकतोय आणि एका वाघाला असं म्हणजे पाठमोरा हे करून सुद्धा तो मारू शकतो, इतकी त्या माणसाची ताकद आहे. तर ह्याच्या वाटेला आपण न गेलेलंच बरं. हे करून रावण तिथून निघून गेला. अजय कारभार करतच होता. अजय हा शिवभक्त होता. तर शिवाला वाटलं की अजयला मुलबाळ नाहीये. तर त्यामुळे त्यांनी धर्मराजाला सांगितलं की जा रे बाबा, तू बघ, अजयला आपल्याला पुत्र हा द्यायचा आहे.
तर त्याच्यासाठी काय करता येईल हे तू बघ. धर्मराज म्हणाला हरकत नाही. त्यांनी ब्राह्मणाचा वेश घेतला, ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्याची बायको ब्राह्मणी झाली. आणखीन अयोध्येच्या जरा वेशीच्या थोडंसं बाहेर त्यांनी कुटी बांधली आणि तिथे ते राहायला लागले. आता त्यांनी ब्राह्मणाचा वेश घेतल्यामुळे तो गावात जाऊन भिक्षा मागून त्याचा उदरनिर्वाह करत होता. तो काय केला, त्यांनी अजय राजाच्या इथे आला, राजवाड्याच्या इथे आला आणि आजाला भिक्षा मागितली. आजाने खूप मोठे रत्न आणि मोहरा, सोनं, दाणं हे खूप दिलं. तर तो ब्राह्मण म्हणाला मला हे नको. तर आजा म्हणाला का? तर नाही म्हणे ते हे तुझ्या मालकीचं नाही आहे, ते प्रजेच्या मालकीचं, हे मला नको. आणि तो निघून गेला. आजाला बिचारायला वाईट वाटलं की एक ब्राह्मण आपल्याकडून बिनमुख निघून गेलेला आहे, आपण काही देऊ नाही शकतो. दुसऱ्या दिवशी परत ब्राह्मण तिथे आला. ओम भवती भिक्षांदेही. आजाने काय केलं की त्याच्या गळ्यातला एक छानसा हार होता तो त्या ब्राह्मणाला दिला की ब्राह्मण महाराज आता आहे तरी स्वीकारा. तर ब्राह्मण म्हणाला की नाही, हे सुद्धा तुझ्या मालकीचं नाही आहे, हे प्रजेकडचं जे काय आहे त्याच्यातच तू उपभोग घेतोस, हे तुझ्या मालकीचं नाही, त्यामुळे हे मला नको. ब्राह्मण परत निघून गेला. अशाला सुचेना आपण काय करावं. मग त्यांनी काय केलं की पूर्णपणे वेश पालटला आणि रात्री तो एका लोहाराच्या इथे गेला आणि तो म्हणाला की मला काहीतरी काम द्या, मला काहीतरी काम करू दे. लोहार म्हटल्यानंतर लोखंडावर घाव घालून काहीतरी शस्त्र करणार किंवा काही वस्तू करणार. तर रात्रभर आजाने ते काम केलं. ते केल्यानंतर त्या लोहाराने जाताना त्याचं मानधन, म्हणजे काम केल्याचं मजुरी म्हणून चांगला शब्द मानधन म्हणून त्यांनी त्याला एक छोटीशी मोहर दिली. ती मोहर घेतली आणि आजा तडक त्या ब्राह्मणाची जी कुटी होती तिथं गेला. तर ब्राह्मण त्याच्या अंधिकासाठी बाहेर निघून गेला होता, पण ब्राह्मणी होती बरं का. तर आजाने सांगितलं की ब्राह्मण महाराज नाही आहेत का? ब्राह्मणी म्हणाली नाही आहे, ते बाहेर गेले. तर ते म्हणाले की ही जी मोहर आहे ही माझ्या स्वकष्टाची आहे, ही त्यांना द्या. एवढंच ते बोलले आणि आजा निघून गेला की मी माझ्या कष्टाचं स्वतःचं काहीतरी दिलंय, हे समाधान मनाशी घेऊन आजा परत राजवाड्यात निघून गेला. तर ब्राह्मण आला तिकडनं. ब्राह्मण आल्यानंतर ब्राह्मणींनी सांगितलं होतं की आजा महाराज आले होते आणि त्यांनी ही सोन्याची मोहर दिली आणि त्यांनी सांगितलं की ही जी आहे ती माझ्या कष्टाची आहे. तर ब्राह्मण म्हणाले एका मोहरीने काय होणार, म्हणून त्यांनी ती मोहर अशी भिरकावली. ती मोहर भिरकावली आणि एका ती जमिनीवर खाली पडली आणि तिथे एक मोठा खड्डा निर्माण झाला. त्याच्यातून एक मोठा रथ बाहेर आला आणि आकाशात निघून गेला. असे एका पाठोपाठ एक 9 रथ बाहेर आले, आणखी 9 रथ निघून गेले, आकाशात निघून गेले. 10वा रथ आला, त्याच्यात एक छान गोंडस छोटंसं बाळ होतं बरं का. आणखीन तो रथ आणि ते बाळ घेऊन तो ब्राह्मण आजाकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की ही शिवानी तुम्हाला एक हा नजराणा दिलेला आहे, हे मुली दिलेलं आहे. तर पहिले 9 रथ गेल्यानंतर 10व्या रथातनं हा आल्यामुळे ह्याचं दशरथ हे नाव ठेवा. आणखीन हा तुमचा मुलगा मोठा पराक्रमी होईल आणि त्याची मुलं आणि त्याचे हे तुमच्या वंशाला वृद्धिंगत करतील आणि त्याची दिगंत कीर्ती होईल, असं सांगून धर्मराजांनी स्वतःचं रूप तिथे प्रकट केलं. त्याला आशीर्वाद दिले आजाला. आणखीन धर्मराज परत आपल्या स्वगृही निघून गेले. तर असा रघुराजाचा मुलगा आजाचा मुलगा दशरथ आणि दशरथाचा मुलगा प्रभू श्रीराम. तर आता दशरथाला राम कसे प्राप्त झाले हे हळूहळू आपण एक एक कथानक पुढे पुढे घेत जाऊ.
तर आपल्याला ही कथा आवडली का? काय वाटलं? अजून काय काय आपल्याला अपेक्षित आहे किंवा अजून कुठल्या गोष्टी ऐकाव्याशा वाटतात हे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आवडली असेल कथा तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः.